शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. साठी देवाचे वचन यशायाचा 51 अध्याय वचने 9 ते 11. यशायाचा 51 अध्याय वचने 9 ते 11. हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, बलयुक्त हो. पूर्व काळच्या दिवसात प्रमाणे, प्राचीन युगातल्या प्रमाणे जागृत हो. राहाबास छिन्न भिन्न करणारी तूच नव्हेस काय? मगरास विधिनारा तूच नव्हेस काय? ज्याने समुद्र आटविला, खोल सागराचे जल आटविले, उद्धारले पार उतरून जावे म्हणून सागराच्या अगाध डोहातून मार्ग केला, तो तूच नव्हेस काय? परमेश्वराने उद्धारलेले जन परततील व जय जयकार करीत सियोनास येतील. त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील, त्यास आनंद व उल्हास प्राप्त होईल. दुःख व उसाचे पळ काढतील. देवबाबा असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. सर्वांना सलाम. माझ्या प्रियांनो, आज सकाळी आपण यशायाचे पुस्तक अध्याय 51 आणि वचने 9 ते 11 वाचन केलेले आहोत. आणि या वचनांमध्ये आम्ही पाहत आहोत की जो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता, अगम्य ज्योतीमध्ये वास करणारा परमेश्वर आहे, त्याने ज्या लोकांना सोडवलेलं आहे, ज्या लोकांचे तारण त्याने केलेले आहे, त्या लोकांसाठी विशेष महत्वाच्या गोष्टी या अध्यायामध्ये दिलेल्या आहेत. आम्हाला या ठिकाणात सांगत आहे की या दिवसामध्ये आम्ही ज्या परिस्थितीमधून जात आहोत, आम्हाला माहित आहे की सध्या आम्ही विरोधामध्ये आहोत, अनेक प्रकारच्या विपरीत परिस्थितीमध्ये आहोत, अनेक प्रकारच्या आजारामधून आहोत किंवा समस्येमधून आम्ही जात आहोत. परंतु देवाचे वचन आम्हाला सांगत आहे की देवाचे लोक, ज्या लोकांनी प्रभू परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे, ते लोक खरोखर माझ्या प्रियांनो जय जयकार करतील असं सांगत आहे. आणि एवढंच नाही तर ते आनंदाने भरतील, हर्ष प्राप्त करतील. आणि ते सांगत आहेत की त्यांच्यावर जी परिस्थिती आहे, जी वाईट परिस्थिती आहे, जी विपरीत परिस्थिती आहे, ते बदलून जाणार आहे.
आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला आनंदामध्ये जीवन जगायचं आहे. जो विश्वासात टिकून राहतो, जो प्रार्थनेमध्ये वेळ घालवितो, जो देवाच्या वचनाला वेळ देतो, तुम्हाला सांगू द्या माझ्या प्रियांनो, त्याच्यावर कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, परीक्षा येऊ द्या, संकट येऊ द्या, तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. आणि देव अभिवचन दिलेला आहे की तो आम्हाला कधी सोडणार नाही. तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. तो अगम्य ज्योतीमध्ये वास करणारा परमेश्वर आहे आणि निश्चित तो त्याच्या लोकांना सोडवणारा परमेश्वर आहे. आपण या जगामध्ये संकटामध्ये, परिस्थितीमध्ये, विपत्तीमध्ये जरी असू, परंतु अनंतकालिक जो जीवन आहे तो आमच्यासाठी आहे. आज जे लोक जगामध्ये आनंद करत आहेत, मौज करत आहेत, मस्ती करत आहेत, करू द्या. परंतु माझ्या प्रियांनो, तुम्हाला सांगू द्या, देवावर विश्वास करणाऱ्या लोकांसाठी सार्वकालिक जीवन आहे. आणि तो सार्वकालिक जीवन जो आहे तो कोणीही त्यांच्याकडून हिसकावू शकणार नाही. विपत्ती, मरी, बिमारी, गरिबी, चिंता, महामारी, संकट या गोष्टी जरी आल्या तरी ते देवा त्या लोकांपासून अनंतकालिक जीवन हिसकावून घेणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही सर्वशक्तिमान परमेश्वराकडे नेत्र लावायला पाहिजे. सर्वशक्तिमान परमेश्वराची प्रार्थना आम्ही करायला पाहिजे. त्याच्या वचनाला आम्ही वेळ द्यायला पाहिजे आणि त्याची वाट आम्ही बघायला पाहिजे. जर आम्ही खरोखर त्याच्या वचनाला, त्याच्या प्रार्थनेला वेळ देतो आणि त्या परमेश्वराची वाट पाहतो आणि त्याच्यामध्ये बनून राहतो, तर निश्चितच प्रभू परमेश्वर जो आनंद तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ठेवलेला आहे, जो हर्ष तुमच्यासाठी ठेवलेला आहे, तो निश्चित तुम्हाला देणार. आणि तुमचं शोक तो माझ्या प्रियांनो, तुमचा संताप माझ्या प्रियांनो, आनंदामध्ये तो बदलून काढणार आहे. म्हणून आम्ही सर्वांनी परमेश्वराकडे नेत्र लावूया, सर्वांनी परमेश्वराचं भय धरूया आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये बनून राहूया, जेणेकरून या विपरीत परिस्थितीमध्ये तो देव आमचा सांभाळ करेल, देव तो आमची चिंता दूर करेल आणि आम्हाला आशीर्वादाने भरेल आणि आमचे जीवन माझ्या प्रियांनो इतरांसाठी आशीर्वादाचा करेल. या वचनाच्या द्वारे देव बाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. अगम्य ज्योतीमध्ये वास करणाऱ्या प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझ्या जवळ येतो आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आजच्या वचनाच्या नुसार तो मला आशीर्वादित कर. परिस्थिती विपरीत आहे तरी या परिस्थितीमध्ये तू आमचा सांभाळ कर, आम्हाला सहायता आणि मदत कर आणि तुझी कृपा तू आम्हाला पुरव आणि बाप्पा तुझ्या नावाचा गौरव करून घे. आभार मानतो. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती करू, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.